आनंद दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी लागो तुम्हाला. तर सर्वांना शुभ दीपावली. तर आज आपण साध्या पद्धतीने चविष्ट, तिखट, कुरकुरीत मस्त चकल्या बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, दिसायला सुंदर दिसत आहेत आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का. तर चला मग रेसिपी आणि साहित्य दोन्ही पण बघू. ते मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. मैदा आहे, मुगाची डाळ आहे, रवा आहे, तीळ आहे, जिरे आहेत, वाटणमध्ये मिरच्या, कोथिंबीर, लसूण आहे, ओवा आहे, हळद आणि मीठ. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला चकलीमध्ये लसूण टाकायला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू. मला आवडतं म्हणून मी घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी तर स्वच्छ आणि जाळीदार कपडा घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला कपड्यामध्ये मैद्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त पोटली बनवून घ्यायची आहे. आणि पोटली लूजच बनवा, अशी घट्ट गाठ नका बांधू, म्हणजे लूज पोटली बनवा, म्हणजे छान कपड्यामध्ये वाफ शिरल आणि मस्त पीठ आपलं वाफून निघा. तर आता कुकरमध्ये पाणी टाकले आणि डबा ठेवून मस्त 10 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटं झालेले आहेत. तर पोटली काढू आणि बघू. तर पीठ आपलं छान वाफून निघलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता पीठ थंड व्हायला ठेवू आणि त्याच कुकरमध्ये डाळ पण शिजून घेऊ. आणि जर तुमच्याकडं डब्याचं कुकर असेल तर डाळ आणि मैद्याच्या पिठाची पोटली एकत्र शिजून घ्या, म्हणजे वाफून घ्या छान. तर डाळ पण छान आपले शिजलेले आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आता सध्या नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपले साध्या सिंपल रेसिपीचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर प्लीज बेल आयकॉन क्लिक करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर पीठ गार झालेला आहे आता. तर सगळे आपलं पिठाचा असा गोळा गठ्ठा बनला होता, तर छान हाताच्या साहाय्याने पीठ फोडून घ्यायचं आहे. आणि ह्या चकल्या माझी जाऊबाई बनवायच्या, म्हणजे आमच्या नानी बनवायच्या. तर मी बघायचे आणि शिकले त्यांच्याकडून. तर खूप मस्त चविष्ट या अशा चकल्या बनायच्या. आणि डाळ पण आपली शिजून झालेली आहे. तर चला मग, पीठ पण आपलं फोडून झालेलं आहे, चाळणीने चाळून घेतलेलं आहे पिठाला. तर आता आणि डाळ पण छान शिजलेली. तर पिठामध्ये डाळ टाकून घेऊ आणि 2 चमचे रवा टाकून घेऊ. आणि आपण या चकल्यामध्ये कुठलेच मसाले नाही वापरले, म्हणजे जिरा पावडर, धनिया पावडर, चकली मसाले काहीच नाही टाकलं. आपलं फक्त घरातलं वाटण आहे, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जे आपण जिरे घेतले होते ते जिरे मी या वाटणमध्ये वाटलेले आहेत. तर वाटण पण वाटून झाले, ते पण टाकून घेऊ. आणि आता येते तिळाची बारी. तर तिळाचं काही माप नाही, भरपूर टाका. आणि आता थोडासा ओवा पण टाकून घेऊ, हातावर असा कश करून. आणि थोडीशी हळद टाकून घेऊ. आणि आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ आणि छान पीठ मळून घेऊ. आणि दिवाळी सण म्हणलं म्हणजे मिठाई, लाडू, करंजा, शंकरपाळ्या, बालुशाही, म्हणजे खूप असे गोडाचे पदार्थ. तर कंटाळा येतो खाऊन खाऊ. तर असं तिखट काहीतरी खावंसं वाटतं तर ह्या चकल्या बेस्ट आहेत. म्हणजे याच्यात आपण मस्त मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरे वाटलेले झणझणीत. तर मस्त ह्या चकल्या अशा तिखट होतात. जर तुम्हाला आणखी तिखट आवडत असलं तर 2-3 मिरच्या आणखी टाकून घ्या. तर छान पीठ आपलं मळून झालेलं बघू शकता तुम्ही. तर चला मग आता मस्त मस्त चकल्या बनवू. तर चला मग मस्त मस्त चकल्या बनवून घेऊ आता.
तर बघू शकता तुम्ही सुंदर अशी चकली पडत आहे। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेत आहे आणि तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे। तर चला मग छान छान चकल्या तळून घेऊ। तर मस्त चकल्या म्हणजे असं तळलेल्या आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही सुंदर आलेला आहे। तर या आपल्या चविष्ट आणि तिखट कुडूम चकल्या बनून रेडी आहेत।